नमस्कार, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर कसं काय, मी आज कुठं आले बघा. मी आले ननंदबाईच्या घरी, मोठ्या ननंदबाईच्या घरी. कशासाठी हे तुम्हाला कळणारच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, पोरं पण माझ्या आधी येऊन बसली, ती आवरायचं चाललेलं सगळ्यांचं. आता ह्याचे बघा, इकडं दोघंजण इतकं खुश आहेत ना. आत्याच्या पुरींसोबत ही खूप खुश असते. तर आत्याच्या पुरींकडे आले की मला ह्या पोरांचं काही टेन्शन नसते. तर बघा, हिरव्यागार डोंगरात म्हणून आम्ही चालत चाललेलो आहे. तर चालत कुठं चाललो आहे हे तुम्हाला कळलंच. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही बघा, निम्मी गँग आमची पुढं होती आणि आम्ही पाठीमागं होतो. मी, प्रियांश आणि मोना. तर प्रियांशला पण खूप आनंद झाला होता आणि शिवांशला पण खूप आनंद झाला होता. हे बघा, प्रियांश माझ्या काकालाच होता. आता मोनाने त्याला घेतलेला आहे. लहान मुलांना घेऊन बाहेर फिरायचं म्हणजे अवघडच असते थोडंसं. तर आम्ही ना मंदिरात चाललो होतो पाया पडण्यासाठी आणि देवाची यात्रा असल्यामुळे गावच्या बाळूमामाची आम्ही तिथं चाललो होतो. तर आधी नारळ वगैरे घेतला, त्यानंतर आतमध्ये गेलो दर्शनासाठी. नारळवाली बाई भाव खायला लागली होती, कारण 20 रुपयाचा नारळ 40 रुपये शिवाय देणारच नव्हती. पण देवाला आलो आणि नाही कसंही करायचं म्हणून आम्ही नारळ घेतला, आत गेलो, चप्पल वगैरे सोडला, पिऊन आणि मोना नंबर लावून दर्शन आधी घेऊन आले. आता आमची वेळ होती, आम्ही पण दर्शनाला आतमध्ये गेलो. तर शिवच्या आत्याने शिवला उचलून वगैरे घेतलं, घंटा वगैरे वाजवायला दिली, त्यांनी भंडारा वगैरे लावला आणि छान दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन व्यवस्थित झालं. त्यानंतर आम्ही ना बाहेर गेलो. अगरबत्ती ती लावायचं होतं तिथं लावले. आता नारळ फोडायला गेलो. नारळ तर आमच्या भाची सरकारानं फोडला. म्हणतात मुलींनी नारळ फोडायचं नसतो, पण तसं काय नसतं. मुलींनी नारळ फोडला तर चालतो, पण आम्ही कोणी फोडला नाही. पोरांनाच फोडायला लावला होता आणि नारळ स्वतःच फोडायचे होते, त्यामुळं आम्ही नारळ फोडून गेलो आतमध्ये. तर तितक्यात थोडासा पाऊसच चालू झाला होता आणि पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळं मंदिरात जास्त गर्दी नव्हती. तर बघा, नंतर प्रसादाला बसलो. ताटं घेऊन स्वतः प्रसाद घ्यायचा होता आणि प्रसाद पण खूप छान होता. भात, तकळी आणि पोळी द्यायची पुरणाची, मस्त होतं. तर परत बाहेर आलो यात्रेत फिरायला. पर्स एक घेतली. काही नाही म्हणलं तरी पण थोडीशी शॉपिंग होतेच. किती घरात असलं तरी बाहेर गेलं की काही ना काही घ्यावं लागतंच आणि घ्यावं असं वाटतं. त्यानंतर सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं आणि 1-2 फोटो पण काढले, सेल्फ्या. तर त्यानंतर आता जायची वेळ झाली. संध्याकाळी 6:30 वाजल्या होत्या. जायसाठी आम्ही तयार झालो होतो. तर हे बघा, भाचीला वाटलं फोटोच काढते काय की म्हणून पोज देऊन थांबली होती आणि आम्ही जायला तयार झालो. इथं आमचं कारभारी तर सारखं फोनवरच बोलते, तर पुढे जाऊन फोनवर बोलत होतं. तोपर्यंत आम्ही इकडं टाईमपास केला थोडासा आणि आता गाडीवर बसून आम्ही घरी आलो. गाडीवर सगळ्यांची बसून येताना अपदा होत होती ना, त्यामुळं आम्ही व्हिडिओ काही केला नाही. तर घरी आल्यानंतर बघा, पोरांना फोन वगैरे लावून दिला, कारण फोन लावल्याशिवाय पोरं काय अजिबात गप्पच बसत नाही ती. आणि स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण 2 डबे द्यायचे होते मला आणि दिवसभर फिरल्यामुळं कंटाळा पण खूप आला होता. तर डबे वगैरे करून झाले आणि आम्ही पण जेवण वगैरे करून घेतलं. असा होता आजचा माझा दिवस. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर